धागे प्रेमाचे भाग 10. पुण्यातील देशमुख विलामध्ये लग्नाची पहिली सकाळ अत्यंत आल्हाददायक आणि उत्साहाची होती. खिडकीतून येणारी कोवळी किरणे थेट जीविकाच्या चेहऱ्यावर पडली होती आणि ती अर्जुनच्या कुशीत गाढ झोपली होती. अर्जुनने डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर जीविकाचा तो शांत निरागस चेहरा होता. त्याने तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले, ज्यामुळे जीविकाला जाग आली. ती लाजून अर्जुनच्या छातीवर चेहरा लपवू लागली. तेव्हा अर्जुन तिला अधिकच घट्ट मिठीत घेत म्हणाला, गुड मॉर्निंग मिसेस देशमुख. रात्रीची ती शेरणी आणि लाजाळू मुलगी आता पुन्हा एकदा माझ्या बाहुपाशात आहे. हे पाहून मला दिवसभर कामावर जायची अजिबात इच्छा होत नाही आहे. जीविकाने लाजत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, अर्जुन, आता सकाळ झाली आहे. सर्वांना काय वाटेल? लग्नानंतर पहिल्याच दिवशी मी उशिरा उठली. चला लवकर आवरूया. अर्जुन तिला अजून जवळ ओढत खोडकरपणे बोलला. आणि हे बोलायची कोणाची हिंमत होईल? विसरू नकोस, तू अर्जुन देशमुखची बायको आहेस ते. जीविका त्याला हलकीच बाजूला करत म्हणाली. आणि तुम्ही पण विसरू नका, मी या घरची सूनसुद्धा आहे. इथे तुमचे ऑफिस नाही, आपलं घर आहे आणि इथे सर्व आपले वडीलधारे आहेत. त्यामुळे त्यांचं ऐकणं आपलं कर्तव्य आहे. दोघांमधील तो रोमॅन्टिक गोडवा संपूर्ण खोलीत पसरला होता आणि जीविका त्याला सोडून बाहेर निघून गेली. दुसरीकडे खालच्या हॉलमध्ये वरद आणि दीक्षाची नोकझोक सुरू होती. वरद दीक्षाला स्वयंपाकघरात मदत करण्याच्या बहाण्याने तिला त्रास देत होता. दीक्षा हाताने चहाची किटली सांभाळत म्हणाली, वरद, प्लीज सोड मला. बाजूला हो, मला आजींसाठी चहा बनवायचा आहे. तू सारखे मध्ये का येतोयस? वरदने तिच्या हातातला चमचा काढून घेत तिला भिंतीच्या कडेला ओढले आणि मिश्किल हसत म्हणाला, साखर कमी पडले असेल तर सांग मला, मी आहे ना गोड बोलायला. आणि दीक्षा, तुझा हा रागीटपणा मला खूप आवडतो, पण आजच्या दिवशी तरी हसून चहा देशील का? दीक्षाने रागाचा आव आणला, पण तिचे ओठ हसताना पाहून वरदला समजले की तिचंही मन त्याच्याकडे ओढलं जाते. तेवढ्यात जीविका किचनमध्ये येते आणि ती त्या दोघांना भांडताना बघून बोलते, अरे अरे, काय झालं आहे तुम्हाला दोघांना? असं का टॉम अँड जेरीसारखं भांडत आहात? दीक्षा वरदची कंप्लेंट करत बोलते, बघा ना ताई, हा वरद नेहमी त्रास देतोय मला. मी काम करते तर तो मला करू देत नाही आहे. वरद म्हणतो, अगं वहिनी, ही नौटंकी आहे नुसती. मी तिला कामामध्ये हेल्प करत आहे तर तिला वाटतं मी त्रास देत आहे. जीविका हसते आणि म्हणते, तुम्हा दोघांचं हे भांडण मी काही नाही करू शकत. आणि ती किचनमध्ये जाऊन नाश्त्याची तयारी करते. देशमुख विलामध्ये सकाळची प्रसन्नता पसरली होती, पण दुपारच्या सुमारास वातावरण थोडे गंभीर झाले. अर्जुन आपल्या कामाच्या व्यापामुळे थोडे तणावात होता. त्याला काही महत्त्वाच्या क्लायंट्स मीटिंगसाठी बाहेर जायचे होते. तो खोलीत आपल्या लॅपटॉपवर काम करत असताना जीविका तिथे आली. तिने अर्जुनच्या चेहऱ्यावर ताण ओळखला आणि त्याच्यासाठी चहाचा कप आणला. तिने हळूच लॅपटॉप बंद केला आणि त्याला म्हणाली, अर्जुन, कामाचा ताण घ्यायला हरकत नाही, पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आज थोडा वेळ शांत बसा आणि मी तुम्हाला काही हेल्प करू शकते का? जर माझ्यासाठी काही काम असेल तर नक्की सांगा, मी करेन. अर्जुनने तिच्याकडे पाहिले आणि तो हसला. जीविका, तू आल्यापासून माझं काम आता सोपं झाले. तू आहेस म्हणून मी शांत राहू शकतोय आणि तू समोर असलीस की कोणतंही टेन्शन राहत नाही मला. तुला काही काम करायची गरज नाही. तू फक्त माझ्याजवळ बसलीस तरी खूप हेल्प होईल मला. अर्जुनने तिच्या हात धरून तिला आपल्या मांडीवर ओढून घेतले. त्याने विचारले, आणि काय गं, आज तू इतकी घाईघाईत का आवरत आहेस? तुला कोल्हापूरला जायचं आहे म्हणून इतकी गडबड चालू आहे का? की आपल्या माहेरी जायची घाई झाली आहे? ते पण मला सोडून जाण्याची घाई झाली ना? काही पण काय बोलताय अर्जुन? अर्जुनच्या या मिश्किल बोलण्यावर जीविका थोडी लाजून हसली. तिने चहाचा कप टेबलवर ठेवत त्याच्या गळ्यात हात घातले आणि हळूच म्हणाली, असं काही नाही आहे, पण लग्नानंतर पहिल्यांदा माझ्या माहेरी जाते ना, म्हणून थोडी धाकधूक होते. आणि उद्या तर मला परत यावंच लागेल ना. मग तुम्ही असं का बोलतायत? कायमची काही जात नाही आहे मी आणि मला माहेरी जावंच लागेल, कारण मांडव पत्नीची रीत असते, ती करावीच लागते. अर्जुनने तिला जवळ ओढत खोडकरपणे विचारले, हो, पण आता एक दिवस पण माझ्यासाठी तुझ्यापासून लांब राहणं मुश्किल आहे गं. जीविका लाजून लाल झाली आणि म्हणाली, पण अर्जुन, जावं तर लागेल ना, आणि तुम्ही मला घ्यायला याल ना उद्या? जीविका थोडी चिंतेत म्हणाली, पण मला टेन्शन आलं आहे.
तुम्ही कसं ॲडजस्ट कराल तिथे? माझं घर खूप छोटं आहे आणि तुमच्यासाठी तिथे पाहिजे तशा सुखसुविधा नाहीत. अर्जुनने तिचा चेहरा आपल्या हातात घेत डोळ्यात डोळे घालून शांतपणे सांगितले. जीविका, तू काय इतका विचार करतेस? तिकडे फक्त तुझा नवरा येईल तुला घ्यायला, जो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तिथे मी कोणी मोठ्या कंपनीचा CEO म्हणून नाही, तर तुझा नवरा म्हणून येणार आहे. हे लक्षात ठेव. माझ्यासाठी तुझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. बाकी घर कसं आहे, सोयीसुविधा कशा आहेत याचा विचार तू अजिबात करू नकोस. मला फक्त तुझ्या घरच्यांचा प्रेमळ आशीर्वाद हवा आहे आणि तुझा सहवास. त्यामुळे बाकी टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत, जीविका कृतज्ञतेने म्हणाली. थँक्यू अर्जुन, तुम्ही खूप समजून घेता मला. अर्जुन तिला प्रेमाने जवळ घेत म्हणाला. वेडी आहेस का जीविका? मी तुझा नवरा आहे आणि आता तुझं सर्व सुखदुःख माझं आहे. तू जिथे राहशील मी पण तिथेच राहीन. त्याने तिच्या कपाळावर एक हलका किस केला आणि त्याला शांततेत दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. स्वयंपाकघरात वातावरण अगदी वेगळे आणि धावपळीचे होते. जीविकाला कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी तिची पहिली रसोई म्हणून काही गोड पदार्थ बनवायचे होते. जीविका कढईत शिरा परतत असताना श्वेता काकू तिथे आल्या. त्यांनी जीविकाच्या कामाकडे पाहून एक उपरोधिक टोमणा मारला. जीविका, आज कोल्हापूरला जातेस तर साडी नेसण्याची पद्धत नीट ठेव जरा. आमच्या देशमुख घराण्याच्या परंपरेचा मान राख. मिडल क्लाससारखं वागू नकोस. आता तू ती कोल्हापूरची साधी मुलगी राहिली नाहीस तर माझ्या अर्जुनची बायको आहेस. त्यामुळे त्यांच्या स्टेटस आणि घराण्याला शोभेल असं वाग. तिथे गेल्यावर तुझं माहेर पण जास्त दाखवू नकोस, समजलं ना? अपर्णा आईंनी कडक आवाजात श्वेता काकूंना मध्येच थांबवले. श्वेता, जीविका देशमुख घराण्याची सून आहे आणि तिचे संस्कार तिची खरी ओळख आहे. ती कुठेही गेली तरी आपल्या संस्कारांनी ती कोणाचेही मन जिंकेल. अशी माझी सून आहे. जीविकाने काकूंच्या नजरेला नजर भिडवून हसून म्हटले. काकू, मी साडी तर व्यवस्थित नेसेनच, पण कोल्हापूरच्या मातीत माझं माहेरपण आणि सासरची प्रतिष्ठा दोन्ही जपून ठेवेन, याची मी तुम्हाला खात्री देत आहे. ही माझी पहिली रसोई आहे, तर आज तुम्ही गोड खाऊनच मला निरोप द्या. जीविकाचे हे आत्मविश्वासपूर्ण आणि नम्र उत्तर ऐकून श्वेता काकूंची बोलती बंद झाली. बागेत तर नेहमीप्रमाणे सोहम आणि वरदची नोकझोक सुरू होती. सोहम आरशात बघून केस नीट करत होता आणि वरद त्यांच्या मागे उभा राहून त्याला चिडवत होता. काय सोहम दादा, तू अजून पण कोल्हापूरच्या स्वप्नातच आहेस वाटतं. पण आपण तर आता पुण्याला आहोत ना. अरे तिथे कोणीतरी आहे जे तुझी वाट पाहत आहेत. वरदच्या मस्करीत सोहमला राग आला आणि त्याने वरदच्या अंगावर पाण्याची बाटली फेकली. पण वरद चतुराईने बाजूला झाला. त्याचवेळी दीक्षा तिथे आली आणि वरदला कान पकडून ओढू लागली. वरद, सोहम दादाला चिडवणं थांबव. आणि सोहम दादा अजून पण कोल्हापूरचा विचार करत आहे. त्यात हसण्यासारखं काय आहे? कोल्हापूर आहेच इतकं गोड की कोणी पण सहज कोल्हापूरच्या प्रेमात पडेल. आणि तुला तर आनंद व्हायला हवा ना. तुला तर आता एकापाठोपाठ दुसरी वहिनी पण भेटणार आहे. त्याचं कौतुक कर. सोहम त्या दोघांकडे एक रागात कटाक्ष टाकतो आणि वरद आणि दीक्षा घाबरण्याचं नाटक करतात, पण मनातच हसतात. हे सगळं बघून सोहम लाजून तिथून पळ काढतो. इकडे वरदने लगेच आपला पवित्रा बदलला आणि दीक्षाला जवळ ओढत लाडीकपणे म्हणाले. अगं, मी तर फक्त दादाची तयारी करून घेतोय. आपण पण असं नटून थटून एखाद्या डेटला जाऊया का? आज तर वातावरण इतकं रोमॅन्टिक आहे. दीक्षाने लाजून त्याला धक्का मारला, पण तिच्या चेहऱ्यावरचे हास्य सांगत होते की तिला वरदचा हा खोडकरपणा खूप आवडत होता. संध्याकाळी संपूर्ण देशमुख कुटुंब हॉलमध्ये गोळा झाले होते. आजी सर्वांकडे बघत म्हणाली. अर्जुन आणि सोहम, तुम्ही सुद्धा जीविकासोबत कोल्हापूरला जा. आपली तिथे एक शाखा आहे आणि एका नवीन प्रोजेक्टवर काम करायचं आहे. ते निमित्ताने पूर्ण होईल. सोहमला हे ऐकून खूप आनंद झाला, कारण त्याला साक्षीला परत भेटायला मिळणार होते आणि अर्जुनही खुश होता, कारण या निमित्ताने तो जीविकासोबत राहू शकणार होता. आजींनी सर्वांना आशीर्वाद दिले. व्यवसायापेक्षा एकमेकांचा आदर आणि प्रेम टिकवून ठेवणे हेच आपलं खरं भांडवल आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासात गाडीमध्ये अर्जुन ड्रायव्हिंग करत होता आणि जीविका शेजारी बसली होती. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि कारमध्ये जुनी गाणी वाजत होती. अर्जुनने एक हात स्टेअरिंगवर आणि दुसरा जीविकाच्या हातावर ठेवला होता.
जीविकाने खिडकीबाहेर पाहिले आणि अर्जुनच्या खांद्यावर डोके टेकवले. अर्जुन, आयुष्य किती बदललं आहे ना. काही दिवसांपूर्वी मी कोल्हापुरात एकटी होते आणि आज माझ्यासोबत पूर्ण जग आहे. तुम्ही मला किती हेल्प केली. माझ्याजवळ काही नव्हतं. बंटीचं ऑपरेशन आणि माझ्या काका काकूंना पण फायनान्शियली मदत केली. आणि आता मला असं वाटतं आहे माझे सर्व स्वप्न पूर्ण झाली आहेत आणि मी एका वेगळ्याच जगात आहे जिथे मला माझ्या स्वप्नांची दुनिया दिसते. अर्जुनने गाडीचा वेग कमी केला आणि तिला रोमॅन्टिक अंदाजात विचारले, आणि ते जग म्हणजे मी आहे का? जीविका लाजून त्याच्या छातीवर बुक्की मारते आणि म्हणते, खूप खोडकर होत आहे तुम्ही आज. आणि हो, माझं संपूर्ण जग तुम्हीच आहात. पण आता गाडी चालवण्याकडे लक्ष द्या. अर्जुन हसून म्हणतो, शेजारी इतकी सुंदर बायको असताना लक्ष दुसरीकडे कसं जाईल? आणि तुझ्यासोबत या प्रवासात वेळ कसा जातो हेच कळत नाही आहे. त्याने तिचा हात आपल्या हातात घट्ट धरला. त्या प्रवासात त्यांची ही छोटीशी नोकझोक आणि एकमेकांविषयीची ओढ प्रवासाच्या त्या अंतरापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती. कोल्हापूरच्या वेशीवर पोहोचताना त्यांच्या मनात एकमेकांसाठी असलेल्या प्रेमाचे धागे अधिकच घट्ट झाले होते. सोहम पण त्यांच्या गाडीमध्ये एकटा निघाला होता, कारण त्याला या दोन्ही लव्ह बर्ड्सना डिस्टर्ब करायचे नव्हते. पण त्याच्या डोळ्यासमोर सतत साक्षीचा तो निरागस चेहरा येत होता. त्याची मंदिरातील पहिली भेट आणि त्याने तिचे पूजेचे ताट कसे पकडले होते आणि काही गुंडांपासून तिला कसे वाचवले होते, ते सर्व त्याला आठवत होते. तो साक्षीच्या विचारात कोल्हापूरच्या रस्त्याने निघाला होता. आता असं झालं होतं की कधी एकदा साक्षीला भेटेल. सर्वजण कोल्हापूरला येऊन पोहोचतात. जीविकाचं घर तसं छोटं होतं पण खूप सुंदर होतं. तो एक छोटासा वाडा होता आणि तिथे सगळीकडे छान गारवा पसरला होता. बाहेर पावसांची रिमझिम सुरू होती, पण आतल्या वातावरणात एक उबदारपणा होता. जीविकाचे काका काकू, सोहम आणि अर्जुनच्या आदरातिथ्यासाठी जणू काही देव पाण्यात ठेवून बसले होते. बंटी आणि सायलीलाही अर्जुनच्या रूपात एक मोठा भाऊ मिळाल्याचा आनंद होत होता. अर्जुनला आणि सोहमला मात्र हे पाहून थोडं वाईट वाटत होतं. त्यांना वाटत होतं की त्यांच्या येण्याने घरातील माणसांना उगाचच धावपळ करावी लागते. अर्जुनने जीविकाला जवळ घेतलं आणि तिला हळूच कानात म्हणाला, जीविका, आम्ही ठीक आहोत. एवढं सर्व करायची काहीच गरज नाही आहे. खरंच, काका आणि काकूंना एवढी धावपळ करायला नको सांगू. त्यांनाही आराम करा. जीविकाने काका काकूंच्या हातातील ताट घेत त्यांना नम्रपणे सांगितले, काकू, अर्जुन आणि सोहम भाऊजी खूप साधे आहेत. त्यांना काहीही कमी पडणार नाही. तुम्ही नका एवढी धावपळ करू. शेवटी तुम्हीही दमला असाल ना. त्यानंतर तिने सायलीकडे वळून प्रेमाने पण ठामपणे सांगितले, सायली, चल आता तुझ्या रूममध्ये जा आणि अभ्यास कर. उद्या तुझ्या कॉलेजचा फायनल इयरचा शेवटचा पेपर आहे. तो उत्तम गेला पाहिजे. यश मिळवणं गरजेचं आहे. काकू प्रेमाने बोलल्या, जीविका बाळा, अर्जुन आमचे जावई आहेत आणि लग्नानंतर पहिल्यांदाच ते आपल्या घरी आलेत. आणि सोहमजी पण पहिल्यांदाच आले आहेत ना. मग लाड तर होणारच ना. त्यांना आता इथे काय हवं काय नको ते बघणं ही आमची जबाबदारी आहे ना. पुण्याला तर सर्व त्यांनी सांगायच्या आधी त्यांच्या हातात असते. नोकर चाकर तेवढे आहेत तिथे, पण इथे त्यांना काही कमी पडू नये हे पण बघावं लागेल ना. सर्वजण जेवण करतात. अर्जुन आणि सोहमला जेवण खूप आवडतं. त्यानंतर ते गप्पा मारत बसतात. पण सोहम तर सकाळपासूनच कामात व्यस्त होता, कारण अर्जुनने नवीन प्रोजेक्टची जास्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. म्हणून तो त्यांच्या रूममध्ये जाऊन काम करत बसला. रात्र झाली होती आणि वाड्यातील दिवे मंदावले होते. अर्जुन आणि जीविका त्यांच्या रूममध्ये एकटेच होते. खिडकीतून येणारा गार वारा आणि पावसाचा आवाज वातावरणात एक रोमॅन्टिक जादू निर्माण करत होता. अर्जुनने जीविकाचा हात धरून तिला आरशासमोर उभे केले आणि तिच्या ब्लाऊजची नाडी हळूच सैल केली. आणि नंतर तो तिला बेडजवळ घेऊन गेला आणि तिला बेडवर बसवलं आणि जीविकाच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवत तो हळूच आवाजात म्हणाला, आज तू इतकी सुंदर दिसतेस की माझं लक्ष कामावरून उडायला लागले असं वाटतंय. जीविका म्हणते, अर्जुन, असं का बोलताय तुम्ही? असं वागले आणि कामाकडे दुर्लक्ष केलं तर मला सर्वजण बोलतील की मी तुम्हाला आळशी बनवलं. अर्जुन तिचा हात कुरवाळत म्हणतो, नाही जीविका, आळशी नाही, याला प्रेम म्हणतात. जीविका म्हणते,
अर्जुन, एक विचारू? अर्जुन म्हणतो, विचार ना. जीविका सिरियस होत म्हणाली, तुम्ही रेवतीवर खरंच प्रेम करत नव्हते? अर्जुन पण सिरियस होतो आणि उठून बसतो. तो म्हणतो, जीविका, माझं हृदय फक्त तुझ्यासाठी धडधडते, हे तुला कळतंय ना? आणि रेवतीसोबत मी लग्न करत होतो कारण सर्वजण मला फोर्स करत होते लग्नासाठी, आणि रेवती माझ्या ओळखीची होती म्हणून मी तिच्यासोबत लग्नाला तयार झालो. आणि हे मी रेवतीला आधीच क्लिअर केलं होतं की मी कधीच तिच्यावर प्रेम करत नाही आणि भविष्यात करेन की नाही हे पण मला सांगता येत नाही. पण ती रेवती इतकी वाईट निघेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि तू ज्या दिवसापासून माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला खरं प्रेम काय आहे ते समजायला लागलं. जीविका लाजून लाल झाली, तिचे डोळे मिटले गेले आणि तिने अर्जुनला अधिकच जवळ घेतले. अर्जुनने तिच्या खांद्यावर एक लांब आणि ओला किस केला, ज्यामुळे जीविकाच्या अंगावर शहारा आला. तिने हळूच त्याच्या गळ्यात हात घातले आणि म्हणाली, तुम्ही इथे माझ्या घरी आहात हे स्वप्नासारखं वाटतंय. अर्जुनने तिच्या कपाळावर, गालावर आणि शेवटी ओठांवर खूप हळुवारपणे किस करत तिला प्रेमाच्या विश्वात सामावून घेतले. त्या शांत रात्री एकमेकांच्या मिठीत त्यांनी भविष्यातील स्वप्नांना एकरूप केले. दुसऱ्या दिवशी सकाळी झाली ती मांडव परतनीचा रीतीसाठी सर्व तयार झाले होते आणि आनंदाचे वातावरण होते. ही रीत पूर्ण झाल्यावर अर्जुन आणि जीविका थेट कामाला लागले, कारण कोल्हापूरच्या शाखेसाठी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता. सोहमसुद्धा त्यात सामील झाला होता. प्रोजेक्टच्या कामामुळे अर्जुन, सोहम आणि जीविका हे आता पुढचे 3-4 दिवस याच वाड्यात राहणार होते. कामाच्या व्यापातही अर्जुन आणि जीविकाच्या डोळ्यातली भाषा एकमेकांना खूप काही सांगून जात होती. अधूनमधून होणारा त्यांचा तो रोमॅन्टिक संवाद, एक दुसऱ्याला मदत करताना होणारा स्पर्श आणि त्या जुन्या वाड्यातील त्यांची सोबत, हे सगळं एखाद्या मालिकेतील दृश्याप्रमाणे अत्यंत सुंदर आणि भावूक होतं. कोल्हापूरची ती सकाळ त्यांच्या नात्यात एक नवीन उमेद आणि प्रेमाची नवीन जाणीव देऊन गेली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा भाग? अर्जुन आणि जीविकाच्या आयुष्यातील हा प्रवास आता एका वळणावर आला आहे. कोल्हापूरच्या मातीत फुलणारं त्यांचं हे प्रेम तुम्हाला कसं वाटलं? काका काकूंचं प्रेम, सोहमला साक्षीला भेटण्याची ओढ आणि कोल्हापूरला व्यवसायाची ही नवीन सुरुवात, यातलं तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अर्जुन आणि जीविकाच्या नात्यात पुढे कोणती नवीन वळण येतील? रेवती पुन्हा काही कारस्थान करेल का? हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.